इंदिरानगर येथील केम्ब्रिज स्कूलला 15 सप्टेंबर रोजी पहाटे एक ईमेल प्राप्त झाला। या मेलमध्ये शाळेच्या शौचालयासह आवारात 3 बॉम्ब ठेवले असून त्वरित विद्यार्थ्यांना बाहेर काढण्याची धमकी दिली आहे। मेल मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने तातडीने इंदिरानगर पोलीस ठाण्याशी संपर्क साधला। पोलिसांनी खबरदारी म्हणून बॉम्ब शोध पथक व श्वान पथकाला घटनास्थळी बोलावले। दरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने विद्यार्थ्यांना पालकांच्या मदतीने घरी पाठवण्यात आले। त्यानंतर शाळेची कसून तपासणी करण्यात आली, मात्र कोणतेही आक्षेपार्ह साहित्य आढळले नाही। या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। पोलिसांनी तातडीने प्रतिसाद देत परिस्थिती नियंत्रणात आणली आहे। या प्रकरणी इंदिरानगर पोलीस पुढील तपास करत असून मेल कोणी व कोणत्या उद्देशाने पाठवला याचा शोध घेण्यासाठी सायबर सेलची मदत घेतली जात आहे। या प्रकरणी आज दिनांक 15 सप्टेंबर रोजी दुपारी 1:30 वाजता इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे व शाळेच्या मुख्याध्यापिका विजया रहाणे यांनी प्रसार माध्यमांना अधिक माहिती दिली आहे। इंदिरानगर पोलीस स्टेशन अंतर्गत नाशिक केम्ब्रिज हायस्कूल वडाळा पाथर्डी रोड या शाळेला काल रात्री पहाटे 1:45च्या दरम्यान त्यांना एक फेक ईमेल ॲड्रेसवरनं मेल आलेला आहे, ज्यामध्ये त्यांच्या शाळेच्या बाथरूममध्ये बॉम्ब ठेवल्याचे ईमेलमध्ये नमूद आहे। त्या अनुषंगाने सकाळी शाळा प्रशासनाने पोलीस स्टेशनशी संपर्क साधला आणि त्यामधून आम्ही स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टीमप्रमाणे आमच्या डॉग स्क्वॉडला तसेच BDDS स्क्वॉडला या ठिकाणी पाचारण करून त्या ठिकाणी संपूर्ण परिसराची शाळेच्या इमारतीची संपूर्ण परिसराची BDDS चेकिंग करून घेतलेली आहे। त्यामध्ये कुठलीही आक्षेपार्ह वस्तू किंवा चीजवस्तू मिळालेली नाही आणि शाळा पूर्णपणे सुरक्षित आहे। आज सकाळी माझ्या नातवाचा अचानक मला फोन आला की शाळेमध्ये काहीतरी अघटित झालेलं आहे, आग लागली आहे किंवा काय आम्हाला समजत नाही, आगीच्या गाड्या आलेल्या आहेत, त्यामुळे आम्हाला परत पाठवण्यात आलं। मग शालेय मी प्रशासनाला लगेच फोन केला, विनंती केली की बा काय झालेलं आहे, सगळे जर अंधाधुंद झालेली आहे, मुलं इकडे तिकडे जात आहेत, परिस्थिती काय आहे आम्हाला समजलं पाहिजे। त्यामुळे तुम्ही या। आता मॅडमशी मी चर्चा केली त्यावेळेस असं समजलं की त्यांना अशा प्रकारचा एक ईमेल आलेला आहे। या ईमेल मध्ये असं म्हटलंय की आम्ही बाथरूम मध्ये बॉम्ब ठेवलेला आहे आणि त्याच्याबाबतची जी काही जबाबदारी आहे ती सगळी शाळे प्रशासनाची राहील असं त्याचा बराचसा उल्लेख आहे। बऱ्याच लोकांना, मुख्यमंत्री साहेबांना, त्यांना पण सगळं ईमेल पाठवलेला आहे। त्या पद्धतीने मग शालेय प्रशासनाने पोलिसांना फोन करून किंवा याच्यात काहीतरी आपण आता हे केलं पाहिजे, पोलिसांना सांगून सगळ्या प्रकारच्या तपासण्या केल्या असता तिथे काही आढळून आलेलं नाही आणि ही कुठेतरी शालेयाची बदनामी करण्याकरता किंवा मुलांना त्रास होईल अशा पद्धतीने वागून कुठेतरी फसवलेलं आहे शाळेला आणि याच्या शाळेचं आणि पालकांना बराच मनस्ताप झालेला आहे। अशा या फेक आयडीची आणि फेक जो काही बातमी दिलेली आहे तिची पोलीस प्रशासनाने चौकशी करावी, कारण भविष्यामध्ये परत जर अशी घटना घडली तर मुलांचे अतिशय हाल होत आहे। पावसाळ्याचे दिवस आहे, त्याचप्रमाणे स्टाफचे, शाळेची पण बदनामी होते। त्यामुळं माझी विनंती आहे की पोलिसांनी याबाबत हस्तक्षेप करून अतिशय चांगली कारवाई करून हा ईमेल कोणी पाठवला आहे याचा तपास करणं गरजेचं आहे। वैयक्तिक कारणातून झाला आहे का शाळेच्या प्रसिद्धीच्या कारणानं झालेला आहे की इतर काही गोष्टी त्याच्या मागे आहे का दहशतवादी काही संघटना त्याच्या मागे आहे, याचा तपास पोलीस प्रशासनाने करावा अशी आम्ही सर्व पालकांच्या वतीने आमच्याबरोबर सोबत ॲडव्होकेट श्यामजी बडोदे आहेत, शालेय प्रशासनाचे प्राचार्य आहेत, त्यांचे सर्व प्रतिनिधी आहेत। या सर्वांच्या वतीने आम्ही विनंती करतो की पोलीस प्रशासनाने याची विनंती करावी। धन्यवाद। मेल आल्यानंतर काय धावपळ झाली काय? हो, मेल आल्यानंतर जी धावपळ झाली की मग शालेय प्रशासनानं ठरवलं की आता आपण ही कारवाई ती केलीच पाहिजे। उद्या आपण याच्याकडे दुर्लक्ष केलं समजा तर आणि जर खरंच बॉम्ब फुटला तर ती सगळी जबाबदारी शालेय प्रशासनाची। त्यामुळे शालेय प्रशासनाने पोलिसांना विनंती केली की आपण बघा याच्यात काही हा बॉम्बस्फोट खरंच आहे का खोटा आहे। पोलिसांनी बघितलं तर इथं काही आढळून आलेलं नाहीये, त्यामुळे कुणीतरी हे फसवलं आहे शाळेला। शाळेने पण अतिशय चांगली याची काळजी घेतली, मुलांना लगोलग गाड्यांमध्ये बोलून त्यांना घरी रवाना केलं आणि शाळा खाली करून घेतली। त्यामुळे समजा जर तसं काही असतं तर दुर्घटना घडली असती तर मुलांचं नुकसान होऊ नये म्हणून शाळेने काळजी घेतलेली आहे। त्याबद्दल मी पालकांच्या सगळ्यांच्या आमच्या लोकप्रतिनिधीच्या वतीने मी शालेय प्रशासनाचा पण आभार मानतो की त्यांनी बऱ्यापैकी म्हणजे मुलांना बाहेर काढलं। पाऊस चालू झाला, सर्वांची धावपळ झाली, शिक्षकांचे पण हाल झाले, स्टाफचे पण हाल झाले आणि पालकांचे पण याच्यात खूप हाल झाले आणि हा जो कोणी घोळसाळपणा केला त्याच्यामुळं हे घडलेलं आहे।
आणि याची कारवाई करावी ही विनंती. पालकांची पालकांच्या प्रतिक्रिया आहे. जोपर्यंत आपली मीटिंग होत नाही तोपर्यंत नाही म्हणजे ठीक आहे, तो भाग नंतरचा प्रत्येकाच्या भावना आहेत. त्या पालकांना मनस्ताप झाल्यामुळे पालक प्रत्येक तो रागामध्ये व्यक्त करणारच आहे आणि केला पण पाहिजे. साहजिक येते, प्रत्येकाचा मुलगा अचानक आला, काय आला, कसा आला माहित नाही ना, आणि पालक रागवून आम्ही रागवलो होतो ना, साहजिक आहे ना. पण जेव्हा वस्तुस्थिती आम्हाला बघितली की शाळेने समज 2 दिवस सुट्टी जाहीर केली का, सर? शालेय प्रशासनाने असं काही केलेलं नाहीये. त्याच्यामध्ये काही लहान मुले जखमी झाले का? कुणी जखमी नाही, काहीच नाही, विषय नाही. फक्त हा मेल आल्यावर पोलिसांना कळवलं आणि धावपळ होऊ नये म्हणून मुलांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. पालकांचं म्हणणं आहे की ते चिंतित झाले. नाही बघा कसं होतं, पावसाची वेळ होती तर थोडस हे आहे. एखादं आता मुलं असतात, मुलांची आपल्याला माहिती आहे की कुठलेही आपण हे असं झालं, ती भागदौड झाली तर मुलं थोडस हे होतं, एखादा झालंही असेल. नाही झालेलं नाही असं मी विचारलं. मी नाशिक केम्ब्रिजची उपमुख्याध्यापिका विजया रहाणे. 10:30 वाजता आम्हाला मेल आला. त्याच्यानंतर लगेच तात्काळ शिक्षकांना आवाहन करण्यात आलं की मुलांना सुरक्षितरित्या मैदानावरती आणून उभं करणं. त्यानंतर लगेच पोलीस स्टेशनला प्रिन्सिपल सर गेले, तिथे ती तक्रार नोंदवली आणि अवघ्या 10 मिनिटांमध्ये लगेच श्वान पथक आणि ह्या पोलिसांची पण एक कमिटी आली. त्यांनी सगळ्यांनी सुरक्षितपणे सगळं चेक केलं. 1 तासानंतर त्याचा शोध घेतल्यानंतर काही एक सापडलेलं नाहीये. पण पुढची जबाबदारी अशी की आता मुलांना 1 तास बाहेर मुसळधार पाऊस येत होता, सुरक्षितरित्या मुलांना बसमध्ये बसवण्यात आलं. व्हॅनवाल्यांना सांगण्यात आलं की ती मुलं आहेत ती सुरक्षित 10:30 वाजता. त्याच्यात सगळं आहे. व्हॅनवाल्यांनाही मुलं व्हॅनमध्येच बसवायला लावली. पालकांना लगेच सूचना दिल्या गेल्या की शाळेच्या गेटवरती येऊन मुलांना घेऊन जाणं, जे पालकांसोबत येत आहेत ते. बसची मुलं सुरक्षित बसमध्ये होती, त्याच्यामुळे अशी काही चेंगराचेंगरी झाली नाही. सगळे चुकीचे मेसेज पालकांनी पसरवलेली आहेत आणि शाळेमध्ये अशा काही दुर्घटना झालेल्या नाही. वृत्तसंकलन विभाग, AB न्यूज, नाशिक.